1 मिनिट फक्त इकडे लक्ष द्या. शक्य असेल तर हेडफोन घाला आणि फोन खिशात ठेवा किंवा साईडला ठेवून टाका. तुमची कामं करत करत हा संपूर्ण व्हिडिओ ऐका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीही डिस्टर्बन्स मिळणार नाहीये, एकही ॲडव्हर्टाइजमेंट लागणार नाहीये. हा व्हिडिओ पूर्णपणे मी तुमच्या विकासासाठी डेडिकेट केलेला आहे. थेट वळूयात आजच्या डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेसकडे. तो आजोबांची काळजी घेतो. He looks after his grandfather. He looks after his grandfather. तो 50 वर्षांचा झाला आहे. He has turned 50. He has turned 50. मी 1 आठवडा तुमच्याबरोबर राहीन. I will stay with you for a week. I will stay with you for a week. आणि मला क्विकली सांगावं असं वाटतंय, तुम्ही फक्त मी बोलते त्याच्याकडे लक्ष देऊ नका किंवा फक्त जे टेक्स्ट येत आहे तुमच्या स्क्रीनवर ते वाचू नका, तर माझ्या उच्चारांकडे पण लक्ष द्या. ओके, बोलण्याचा जो फ्लो आहे, जो टोन आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्या आणि तसं रिपीट करायचं ट्राय करा. म्हणजे मी कशा प्रकारे वाक्य म्हणतीये हे पण थोडंसं बारकाईने ऑब्झर्व करा, म्हणजे जास्ती तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. पुढचं वाक्य बघूया. प्रत्येक जण उगवत्या सूर्याची पूजा करतं. एव्हरीवन वर्शिप्स द रायझिंग सन. एव्हरीवन वर्शिप्स द रायझिंग सन. पुढची वाक्य बघायचीच आहेत, पण मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे, ते तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट करायचं आहे. मी बघणार आहे की किती जणांनी बरोबर उत्तर दिलंय. ऑलराईट, वाक्य आहे, काळाची नाजूकता समजून घ्या. काळाची नाजूकता समजून घ्या. ट्रान्सलेट द सेंटेन्स अँड राईट इट डाऊन इन द कमेंट बॉक्स. ऑलराईट, मी सगळे रिप्लाईज वाचणार आहे. पुढच्या सेंटेन्सकडे वळूया. नेक्स्ट सेंटेन्स इज, माझ्या खांद्यावर डोकं ठेवू नको. डोंट लीन युअर हेड ऑन माय शोल्डर. डोंट लीन युअर हेड ऑन माय शोल्डर. तू एवढ्याशा गोष्टीला इतकं का वाढवतीये? वाय आर यू मेकिंग दिस अ बिग इशू? वाय आर यू मेकिंग दिस अ बिग इशू? बरीच कामं बाकी आहेत. देर आर प्लेंटी ऑफ कोर्स पेंडिंग. देर आर प्लेंटी ऑफ कोर्स पेंडिंग. मला याचा विचार करावा लागेल. आय हॅव टू थिंक अबाउट इट. आय विल हॅव टू थिंक अबाउट इट पण बरोबर आहे. आय हॅव टू थिंक अबाउट इट सुद्धा बरोबर आहे. कसं बोलायचं आहे वाक्य हे तुम्ही ठरवा. ठीक आहे, आय हॅव टू थिंक अबाउट इट असं म्हटलं तर जास्ती फ्लुएंट साऊंड कराल. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. इतके की मी स्पष्ट करू शकत नाही. So much that I can't even explain. So much that I can't even explain. त्यांच्या सगळ्यांचा काही उपयोग नाही आहे. All of them are good for nothing. All of them are good for nothing. तिच्याकडे बघून डोळा मारल्याबद्दल त्याला शिक्षा झाली. He got punished for winking at her. Winking at her. All right, he got punished for winking at her. आता हा एक अतिरिक्त खर्च आहे. Now this is an additional expense. Now this is an additional expense. या घरात माझी काही किंमत नाहीये. I have no value in this house. हा डायलॉग उगाच सगळ्यांच्या घरी ड्रामॅटिकली म्हटला जातो. I have no value in this house. All right, संकट तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. Adversity can test your patience. Adversity can test your patience. प्रकरण पुढे वाढवू नका. Don't stretch the matter further. Don't stretch the matter further. एवढा भाव खाऊ नकोस. Don't act so pricey. Don't act so pricey. तिथे जायचा काही उपयोग नाहीये. It's no use going there. It's no use going there. मला झोप येत आहे. I am feeling sleepy. I am feeling sleepy. त्याला शिव्या देऊ नको. Don't abuse him. Don't abuse him. कृपया लाजिरवाणी वागू नका. Please don't embarrass me. Please don't embarrass me. मी अंघोळ करायला चाललो आहे. I'm going to take a shower. I'm going to take a shower. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. You are responsible for that. You are responsible for that. त्याला विचारून उपयोग नाही. It's no use asking him. It is no use asking him. तुम्ही यातून सुटू शकत नाही. You can't escape from this. You can't escape from this. तुम्ही काय म्हणालात? What did you say? What did you say? केक तयार होण्यासाठी 15 मिनिटं लागतील. The cake will take 15 minutes to prepare. The cake will take 15 minutes to prepare. पाणी वाहत आहे, नळ बंद करा. The water is running over. Turn the tap off.
द वॉटर इज रनिंग ओव्हर, टर्न द टॅप ऑफ. मी तुम्हाला बरोबर समजले का? डिड आय गेट यू राईट? डिड आय गेट यू राईट? काहीतरी नवीन शिकूया. लेट्स लर्न समथिंग न्यू. लेट्स लर्न समथिंग न्यू. मनावर घेऊ नको. डोंट टेक इट टू हार्ट. डोंट टेक इट टू हार्ट. या घराची किंमत 10 लाख रुपये आहे. या घराची किंमत 10 लाख रुपये आहे. दिस हाऊस कॉस्ट अस 10 lakh rupees. This house cost us 10 lakh rupees. मी अडचणीत आहे. I'm in trouble. I'm in trouble. मला दुखापत झाली आहे. I got hurt. I got hurt. तुमच्या तोंडाला कांद्याचा वास येतोय. Your mouth is smelling of onion. Your mouth is smelling of onion. इथे कचरा टाकू नका. Don't litter here. Don't litter here. शेजारची मुलं खूप आवाज करतात. The children next door make a lot of noise. The children next door make a lot of noise. तो जवळपास 6 फूट उंच आहे. He is about 6 feet tall. He is about 6 feet tall. आम्ही 5 वाजता पोहोचलो. We arrived at about 5 o'clock. We arrived at about 5 o'clock. ही माझी चूक नाही. इट्स नॉट माय फॉल्ट. इट्स नॉट माय फॉल्ट. तोंड सांभाळून बोल. माइंड युअर लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज. ते कमी कर. रिड्यूस इट. रिड्यूस इट. माझ्याशी असं बोलू नकोस. डोंट टॉक टू मी लाईक दॅट. डोंट टॉक टू मी लाईक दॅट. हे थोडं महाग आहे. इट्स अ लिटल एक्सपेन्सिव्ह. इट्स अ लिटल एक्सपेन्सिव्ह. ते चांगलं आहे का? इज इट गुड? इज इट गुड? आम्ही एकमेकांशी बोलत नाही. वी आर नॉट ऑन टॉकिंग टर्म्स. वी आर नॉट ऑन टॉकिंग टर्म्स. ते तुमच्यासाठी चांगलं होईल. इट विल बी बेटर फॉर यू. इट विल बी बेटर फॉर यू. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आय हॅव नो अदर अल्टरनेटिव्ह. आय हॅव नो अदर ऑल्टरनेटिव्ह. मी काय अपेक्षा केली पाहिजे किंवा मी पुढे कशाची वाट पाहायला पाहिजे? What should I be looking forward to? What should I be looking forward to? याला काही अर्थ नाहीये. It doesn't make any sense. It doesn't make any sense. मी 2010 पासून पुण्यात राहतो. इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणता? I live in पुणे from 2010. बरोबर आहे की नाही मला कमेंट करून सांगा. मी 2010 पासून पुण्यात राहतो आणि त्याचं ट्रान्सलेशन आय लिव्ह इन पुणे फ्रॉम 2010. हे बरोबर आहे की नाही? क्विकली येस किंवा नो पटकन कमेंट करून तुम्ही सांगा. ऑलराईट. आता फ्रेंड्स, ही खूप जणं ही सेम चूक करतात. आय लिव्ह इन पुणे since 2010 is the right sentence. Okay, I live in Pune from 2010 हे वाक्य चुकीचं आहे. तीच गडबड होते की आपल्याला वाटतं आपण इंग्लिश बोलतोय पण आपला जो बेसच क्लिअर नाही आहे. आपण छोट्या छोट्या चुका करतो आणि आपल्याला कळत नाही की आपण हे चुकलोय. त्यासाठीच मी आहे तुम्हाला सांगायला. कन्सेप्ट्स क्लिअर करायला तुमचे बेस क्लिअर पाहिजे. तुमचे रूट्स क्लिअर पाहिजे म्हणजे तुम्हाला इंग्लिश सेंटेन्सेस व्यवस्थित करता येतील. ऑलराईट. तर आता आपण फ्रॉम का बरं वापरत नाही आणि आपण सिन्स का वापरलं इकडे? त्याचं मी कारण तुम्हाला सांगते. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. भूतकाळापासून घडत असलेल्या गोष्टीची वेळ जेव्हा आपल्याला दर्शवायची असते तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो. ऑलराईट. कुठली तरी गोष्ट पास्ट टेन्स पासून घडतीये. ऑलराईट. भूतकाळापासून एखादी गोष्ट घडतीये तेव्हा आपण सिन्स वापरतो. ओके, वेळ दर्शवण्यासाठी. ऑलराईट. टू इंडिकेट टाइम वी यूज सिन्स, नॉट फ्रॉम. म्हणजे काय? मी 2010 पासून राहतीये ना पुण्यात, म्हणजे भूतकाळ झाला. आज 2022 आहे. सो इतके वर्ष मी राहतीये पुण्यात. भूतकाळापासून चालत आलेली ती गोष्ट आहे. मला वेळ दर्शवायची आहे. सो इथे मी फ्रॉम नाही वापरणार. इकडे सिन्स वापरायचं आहे. आय लिव्ह इन पुणे सिन्स 2010. आता मला सांगा, आकाशने टॅक्सी घेतली नाही कारण त्याचा फ्लॅट जवळच होता. आकाशने टॅक्सी घेतली नाही कारण त्याचा फ्लॅट जवळच होता. 2 ऑप्शन्स आहेत. कुठलं बरोबर आहे मला कमेंट करून सांगा. ऑलराईट. ऑप्शन 1, आकाश डिडंट टेक अ टॅक्सी सिन्स हिज फ्लॅट वॉज नियर बाय. किंवा दुसरं ऑप्शन, आकाश डिडंट टेक अ टॅक्सी
बिकॉज हिज फ्लॅट वॉज नियर बाय. या दोन्हीपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे मला पटकन कमेंट करून सांगा. चुकलं तर चुकू द्या, आपण ॲटलिस्ट ट्राय तरी करा, मग नंतर बघा बरोबर येतं आहे की नाही. आता बघा, आकाशने टॅक्सी घेतली नाही कारण त्याचा फ्लॅट जवळच होता. सो बरोबर इंग्लिश मीनिंग इज बोथ. आपण सिन्स सुद्धा वापरू शकतो आणि आपण बिकॉज सुद्धा वापरू शकतो. किती जणांनी हे बरोबर ओळखलं होतं आणि किती जणांनी कमेंट केलं बोथ आर करेक्ट, हे तुम्हीच सांगा. आय नो बरेच जण तुम्ही 1 म्हटलं असाल, काही जण तुम्ही 2 म्हटलं असाल, मला माहिती आहे, पण दोन्ही बरोबर आहेत. आकाश डिडंट टेक अ टॅक्सी सिन्स हिज फ्लॅट वॉज नियर बाय, और आकाश डिडंट टेक अ टॅक्सी बिकॉज हिज फ्लॅट वॉज नियर बाय. बोथ द सेंटेन्सेस आर राईट. मग असं का बरं? कारण आपण एखाद्या गोष्टीचं कारण देण्यासाठी सिन्स वापरतो. बिकॉज सुद्धा आपण वापरतो, सिन्स सुद्धा आपण वापरतो रिझन देण्यासाठी, कारण देण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की मॅम आम्हाला नाही कळली कन्सेप्ट, तुम्ही सांगितलं ठीक आहे, काय चुकीचं बरोबर तुम्ही म्हटलात कमेंट करा, तुम्ही उत्तर पण सांगितलं, पण आम्हाला तरीही कळलेलं नाही आहे. त्यासाठीच मी आहे, अजिबात काळजी करू नका. मी अजून बरेच तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे, त्यांनी तुमचा जो डाऊट आहे तो कायमचा निघून जाईल आणि ही कन्सेप्ट तुमची अगदी पक्की होईल. या कन्सेप्टमध्ये तुम्ही कधी आयुष्यात चुकणार नाही, ही माझी गॅरंटी. ऑलराईट, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बघणार आहोत एक्झाम्पल सेंटेन्सेस. आवर फर्स्ट सेंटेन्स इज मला बाईक चालवून अनेक वर्ष झाली आहेत. इट्स बीन इयर्स सिन्स आय रोड अ बाईक. म्हणजे खूप वर्ष झाले मी अजून बाईक चालवली नाही आहे. म्हणजे आधी मी चालवायचो, मग नंतर गॅप पडला आणि आता चालवली नाही आहे. सो इथे आपण भूतकाळातली गोष्ट सांगतोय, सो आपण सिन्स वापरतोय. इट्स बीन इयर्स सिन्स आय रोड अ बाईक. नेक्स्ट एक्झाम्पल, मी 3 वर्षांचा असल्यापासून पोहत आहे. ओके, आय हॅव बीन स्विमिंग सिन्स आय वॉज 3 years old. भूतकाळापासून एखादी गोष्ट सुरू आहे, राईट. आय हॅव बीन स्विमिंग सिन्स आय वॉज 3 years old. मी 3 वर्षांचा असल्यापासून पोहत आहे, म्हणून आपण इकडे सिन्स वापरलाय. मला त्यांना पाहून खूप वेळ झाला आहे. इट्स बीन सो लॉंग सिन्स आय सॉ देम. म्हणजे मला आठवतही नाही, मे बी 4 वर्ष झाले मी त्यांना बघितलं होतं. सो त्यांना भेटून, त्यांना पाहून खूप वेळ झाला आहे. इट्स बीन सो लॉंग सिन्स आय सॉ देम. मी नाश्ता केल्यापासून काही खाल्लं नाही आहे. आय हॅवंट इटन सिन्स ब्रेकफास्ट. मी नाश्ता केल्यापासून काही खाल्लं नाही आहे. आय हॅवंट इटन सिन्स ब्रेकफास्ट. आम्ही 10 वाजल्यापासून तुमची वाट पाहत आहोत. ऑल राईट, वी हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 10 o'clock. वी हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 10 o'clock. आम्ही कॉलेजपासून मित्र आहोत. आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून जे मित्र आहोत, इंग्लिशमध्ये म्हणणार आहात, वी हॅव बीन फ्रेंड्स सिन्स कॉलेज. वी हॅव बीन फ्रेंड्स सिन्स कॉलेज. पाऊस असल्याने मी गेलो नाही. इकडे आपण कारण देतोय बघा. पाऊस असल्याने मी गेले नाही किंवा मी गेलो नाही. सिन्स इट रेन्ड आय डिड नॉट गो. सिन्स इट रेन्ड आय डिडंट गो. रिझन सांगतेय मी. बिकॉज इट रेन्ड आय डिडंट गो इज ऑल्सो करेक्ट. सिन्स इट रेन्ड आय डिडंट गो इज ऑल्सो करेक्ट. कालपासून मी त्याला पाहिलं नाही आहे. आय हॅवंट सीन हिम सिन्स yesterday. I haven't seen him since yesterday. मी लहान असल्यापासून हे माझ्याकडे आहे. I have had this since I was a kid. एखादं छोटं टेडी बेअर किंवा गाडी किंवा काहीतरी अशी गोष्ट असतेच घरी, जे आपण सांगतो की अरे हे ना माझ्याकडे मी लहान असल्यापासून आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणणार आहात आय हॅव हॅड धिस सिन्स आय वॉज अ किड. ऑलराईट, किंवा आय हॅव हॅड धिस सिन्स आय वॉज 2 years old. ऑलराईट, नेक्स्ट सेंटेन्स, मी इथे आहे तर मला तुमची मदत करू द्या. सिन्स आय एम हिअर लेट मी हेल्प यू. मी इकडेच आहे तर मला तुमची मदत करू द्या. कारण मी इकडेच आहे तर करू द्या मदत. सो रिझन, कारण सांगतोय आपण. सिन्स आय एम हिअर लेट मी हेल्प यू. सिन्स आय एम हिअर
लेट मी हेल्प यू. तू थकलेला असल्याने तू विश्रांती घ्यायला पाहिजे, तू विश्रांती घ्यावीस. सिन्स यू आर टायर्ड यू शुड रेस्ट, किंवा यू शुड रेस्ट सिन्स यू आर टायर्ड. ऑलराईट. रिझन आहे अगेन, तो उठल्यापासून चिडलेल्या मूडमध्ये होता. ही हॅड बीन इन अ ग्रम्पी मूड. ओके, चिडलेल्या मूडला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता ग्रम्पी मूड सिन्स ही गॉट अप. ही हॅड बीन इन अ ग्रम्पी मूड सिन्स ही गॉट अप. मी लहानपणापासून हे गाणं ऐकलं नाही आहे. आय हॅवंट हर्ड दिस सॉन्ग सिन्स माय चाइल्डहुड. आय हॅवंट हर्ड दिस सॉन्ग सिन्स माय चाइल्डहुड. आज सकाळपासून ती तुझी वाट पाहत आहे. शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स दिस मॉर्निंग. शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स दिस मॉर्निंग. ठीक आहे. गेल्या आठवड्यापासून मी तिच्याशी बोललो नाही आहे. आय हॅवंट टॉक टू हर सिन्स लास्ट वीक. ऑलराईट. गेल्या आठवड्यापासून पास्ट टेन्समधली घटना आहे जी अजूनही आहे, तुम्ही आत्ता पण बोलत नाही आहात. आय हॅवंट टॉक टू हर सिन्स लास्ट वीक. ओके. काल रात्रीपासून तो तुझ्याबद्दल विचारत आहे. ही हॅज बीन आस्किंग अबाउट यू सिन्स लास्ट नाईट. सिन्स लास्ट नाईट. आय होप तुम्हाला कळतंय मला काय सांगायचं आहे. आत्तापर्यंत जर तुम्हाला कळलं असेल तर प्लीज लाईक करा. लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. लाईक आणि सबस्क्राईब करा. मला त्यांनी मोटिवेशन मिळतं, त्यांनी मला आनंद मिळतो की तुम्हाला समजतं आहे. त्यामुळे लाईक करण्यासाठी अजिबात कंजूशी करू नका. काही तुम्हाला पण पैसे पडत नाहीत आणि मला पण काही पैसे मिळत नाहीत, पण लाईक करा, मला खूप आनंद मिळतो. ओके. सो लाईक करायला विसरू नका. पुढचं वाक्य. रविवार असल्याने मी जास्त वेळ अंथरुणावर पडून होतो. आपण म्हणतो ना, मी आता मस्त लोळत होतो, आज रविवार होता, मी काही लवकर उठले नाही. सो इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता सिन्स इट वॉज संडे आय स्टेड इन बेड लॉंगर. ऑलराईट. सिन्स इट वॉज संडे आय स्टेड इन बेड लॉंगर. आज गरमी असल्याने AC चालू करूया बाबा. ओके. आज खूप गरम आहे. ओके. बाहेर पाऊस पडणार होता, पडत नाही आहे, खूप उकाडा झाला आहे, खूप गरमी होती आहे, AC सुरू करूया. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? सिन्स इट्स हॉट टुडे लेट्स टर्न ऑन द AC. सिन्स इट्स हॉट टुडे लेट्स टर्न ऑन द एअर कंडिशनर ऑर द AC. आपण एकाच इमारतीत काम करत असल्याने उद्या सकाळी मी तुझ्यासोबत आले तर चालेल का? असं तुम्ही विचारता एका व्यक्तीला. तुम्ही सेम बिल्डिंगमध्ये काम करता. सो आपण एकाच इमारतीत काम करतो, त्यामुळे उद्या सकाळी मी तुझ्याबरोबर आले तर चालेल का? इंग्लिशमध्ये विचारा सिन्स वी वर्क इन द सेम बिल्डिंग कुड यू गिव्ह मी अ राईड टुमॉरो मॉर्निंग. सिन्स वी वर्क इन द सेम बिल्डिंग. रिझन सांगताय, कारण की आपण एकाच बिल्डिंगमध्ये काम करतो. जरा उद्या मला ऑफिसपर्यंत सोडशील का, राईड देशील का? सिन्स वी वर्क इन द सेम बिल्डिंग कुड यू गिव्ह मी अ राईड टुमॉरो मॉर्निंग. हे रेस्टॉरंट उघडल्यापासून मी इथे पहिल्यांदा येतेय, पहिल्यांदा येतोय. दिस इज माय फर्स्ट टाइम विजिटिंग दिस रेस्टॉरंट सिन्स इट ओपन्ड. कळलं? दिस इज माय फर्स्ट टाइम विजिटिंग दिस रेस्टॉरंट सिन्स इट ओपन्ड. ऑलराईट. हे रेस्टॉरंट उघडल्यापासून मी इथे पहिल्यांदा येतेय. दिस इज माय फर्स्ट टाइम विजिटिंग दिस रेस्टॉरंट सिन्स इट ओपन्ड. Since it opened. This is my first time visiting this restaurant since it opened. तिचा जन्म झाल्यापासून ती याच डॉक्टरांकडे जाते. She has been going to the same doctor since she was born. She has been going to the same doctor since she was born. अगेन भूतकाळापासून घडत आलेली गोष्ट आपण सांगतोय, वेळ दर्शवतोय की जन्मल्यापासून ती त्याच डॉक्टरकडे जातीये, म्हणून आपण इकडे सिन्सचा वापर केलाय. शी हॅज बीन गोइंग टू द डॉक्टर सिन्स शी वॉज बॉर्न. ठीक आहे. गेल्या जानेवारीपासून त्याचं माझ्याशी बोलणं झालं नाही आहे. आय हॅवंट हर्ड फ्रॉम हिम सिन्स लास्ट जानेवारी. आय हॅवंट हर्ड फ्रॉम हिम सिन्स लास्ट जानेवारी. लग्नानंतर ती खूप बदलली आहे. शी हॅज चेंज्ड अ लॉट सिन्स हर मॅरेज. ऑलराईट. शी हॅज चेंज्ड अ लॉट सिन्स हर मॅरेज.
माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी खाण्यासाठी काहीही विकत घेऊ शकले नाही. Since I had no money, I couldn't buy anything to eat. आपण इकडे कारण देतोय, कारण की माझ्याकडे पैसे नव्हते, मी काही नाही घेऊ शकले खायला. Since I had no money, I couldn't buy anything to eat. तिने कॉलेज सोडल्यापासून अनेक पुस्तकं लिहिली आहेत. She has written many books since she left college. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल सिन्स कधी कधी वापरायचा बरं का. शी हॅज रिटन मेनी बुक्स सिन्स शी लेफ्ट हर कॉलेज. ती 4 वर्षांची असल्यापासून चित्रपटांमध्ये काम करत होती. शी हॅड बीन ॲक्टिंग इन फिल्म्स सिन्स शी वॉज 4. Since she was 4 years old. She had been acting in films since she was 4. भारत हा 1947 पासून स्वतंत्र देश आहे. इंडिया हॅज बीन ॲन इंडिपेंडंट कंट्री सिन्स 1947. सिन्स 1947. तिने 20 वर्षापासून शिकवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ती शिकवती आहे. शी स्टार्टेड टीचिंग ॲट 20 and she has been doing it ever since. म्हणजे हे बघा, हे सांगायची पद्धत आहे की 20 वर्षाची असल्यापासून तिने शिकवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ती शिकवत आली आहे. आणि बघा इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणतो, शी स्टार्टेड टीचिंग ॲट 20 अँड हॅज बीन डुईंग इट एव्हर सिन्स. म्हणजे तेव्हापासून ती हेच करते आहे. ऑलराईट, हॅज बीन डुईंग इट एव्हर सिन्स. मी लहान असल्यापासून मला लेखक व्हायचं होतं. Ever since I was little, I wanted to be a writer. Ever since I was little, I wanted to be a teacher. Ever since I was little, I wanted to be a doctor. जे काही आहे. सो मी लहान असल्यापासून ever since I was little. मी माझी नवीन नोकरी सुरू केल्यापासून खूप व्यस्त आहे. I have been very busy since I started my new job. I have been very busy since I started my new job. तुम्ही रोज इंग्लिश बोलाल तरच तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकणार आहात, तरच तुम्ही कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकणार आहात. असं नाही आहे की तुम्ही 1 महिना झाला मी इंग्लिश बोललो होतो, मागच्या जानेवारीमध्ये मी इंग्लिश बोललो होतो आणि आता डायरेक्ट मी ऑगस्टमध्ये इंग्लिश बोलतोय. असं नाही होत. दररोज तुम्हाला थोडं थोडं इंग्लिश बोलावं लागेल. ओके, त्याला मला आदेश देण्याचे अधिकार नाही असं तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर म्हणा, ही हॅज नो राईट टू गिव्ह मी ऑर्डर्स. ही हॅज नो राईट टू गिव्ह मी ऑर्डर्स. तू त्याच्याशी बोलत नाहीस का? डोंट यू टॉक टू हिम. डोंट यू टॉक टू हिम. माफ करा, ते माझ्या डोक्यातून निघून गेलं असं इंग्लिशमध्ये म्हणणार असाल तर काय म्हणणार आहात? सॉरी, इट एस्केप्ड माय माइंड. सॉरी, इट एस्केप्ड माय माइंड. तुम्ही मला कॉल करू शकता का? कॅन यू कॉल मी. कॅन यू कॉल मी. मी रोज शाळेत जातो. आय गो टू स्कूल एव्हरी डे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. आता इकडे तुमची सिच्युएशन वेगळी असू शकते. तुम्ही ऑफिसला जात असाल तर म्हणा आय गो टू ऑफिस एव्हरी डे. किंवा तुम्ही जर भाजी आणायला जात असाल रोज तर म्हणा आय गो टू द मार्केट एव्हरी डे. सो तुमच्या सिच्युएशननुसार ही वाक्य चेंज करा. मी इकडे तुम्हाला जस्ट एक्झाम्पल सेंटेन्सेस सांगत आहे. सो तुमच्या सिच्युएशननुसार थोडेसे शब्द इकडे तिकडे करून तुम्ही रोज वाक्य बोलत चला. आता क्विकली मला एक सांगा, तू छान काम केलं ला इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणणार आहात? तू छान काम केलं. ओके, ऑप्शन 1, युअर वर्क इज नाईस. ओके, युअर वर्क इज नाईस. ऑप्शन 2, यू डिड अ ग्रेट जॉब. यू डिड अ ग्रेट जॉब. किंवा ऑप्शन 3, यू डज अ अमेझिंग जॉब. यू डज अ अमेझिंग जॉब. कुठला बरोबर आन्सर आहे? ऑप्शन 1, 2 का 3 मला क्विकली कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्येच कुठेतरी याचं उत्तर दडलेलं आहे. तू छान काम केलं. ऑप्शन 1, 2 की 3 कमेंट करून सांगा. मला बघायचं आहे किती जण तुम्ही बरोबर उत्तर देता. चुकलं तरी चालेल, डोंट वरी, उत्तर मी पुढे सांगणारच आहे, पण ट्राय तर करा. ओके, 1, 2 का 3 नक्की कमेंट करून सांगा. पुढचं वाक्य बघूया. या विषयावर माझं कोणतंही मत नाही. आय हॅव नो ओपिनियन ऑन दिस matter. I have no opinion on this matter. All right? मला यात ओढू नका. Don't drag me into this. Don't drag me into this. ज्यांना माहिती नाहीये, do not म्हणजेच don't,
डू नॉट हे दोन शब्द आहेत, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं डोंट. डू नॉट ड्रॅग मी इन टू धिस, डोंट ड्रॅग मी इन टू धिस. माझं डोकं खाऊ नको, डोंट नॅग मी. आपण म्हणतो ना डोकं नको खाऊ यार सारखं तेच तेच बोलून, डोंट नॅग मी असं म्हणू शकता. NAG. नाग नाही आहे, साप नाग ते नाही आहे, नॅग आहे, नॅग, नॅग. डोंट नॅग मी. ओके. मी तुम्हाला चांगलं ओळखते किंवा मी तुम्हाला चांगलं ओळखतो. आय नो यू व्हेरी वेल, आय नो यू व्हेरी वेल. जा आणि तिथे उभा राहा. गो अँड स्टँड देअर, गो अँड स्टँड देअर. जर का तुम्हाला म्हणायचं असेल ये आणि इथे उभा राहा तर काय म्हणणार आहात? कम अँड स्टँड हिअर, कम अँड स्टँड हिअर. सो तुम्हाला काय सिच्युएशननुसार काय वाक्य बोलायचं आहे हे पटकन सुचायला पाहिजे. त्यासाठी तुमचे शब्द तुम्हाला आठवायला पाहिजे, शब्दकोश, व्होकॅब्लरी तुमची छान पाहिजे. ऑलराईट. सो रोज रोज इंग्लिश ऐकत चला, इंग्लिश बोलत चला. चुकांमधूनच तुम्ही इम्प्रूव्ह होणार आहात. ओके. तो घाबरला आहे. ही इज फ्रायटन्ड, ही इज फ्रायटन्ड. हे सर्व तूच केलं आहे. इट्स ऑल युअर डुईंग. आपण म्हणतो ना हे सगळं तुझंच किया करा आहे. ओके. इट्स ऑल युअर फॉल्ट. ऑलराईट. इट्स ऑल युअर डुईंग, इट्स ऑल युअर डुईंग. पुढचं वाक्य बघूया. त्याला जाऊ द्या. लेट हिम गो, लेट हिम गो. तिला जाऊ द्या असेल तर काय म्हणणार आहात? लेट हर गो, लेट हर गो. सो अगेन सिच्युएशननुसार वाक्य बदला. ठीक आहे. मी समजू शकत नाही. आय कांट अंडरस्टँड, आय कांट अंडरस्टँड. तो अनेकदा खोटं बोलतो. ही ऑफन लाईज, ही ऑफन लाईज. आता जर असं तुमच्यावर सिच्युएशन येऊ शकते, तुम्हाला म्हणायचं आहे अनेकदा हा शब्द वापरायचा आहे, तो अनेकदा येतच नाही, तो अनेकदा येतच नाही. पण आता तुम्हाला कळलंय की ही म्हणजे तो आणि अनेकदाला काय वापरायचं? ऑफन. पण येतच नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर. सो ही ऑफन डज नॉट कम. हे पटकन तुम्हाला सुचलं पाहिजे. आता तुम्ही या वाक्यामध्ये बघितलं की अनेकदा म्हणजे ऑफन, मग ते लक्षात राहिलं पाहिजे. जर एखादा नवीन शब्द तुम्हाला आढळला तर तो लिहून काढा, तुमच्या वहीमध्ये लिहा, तुमच्या मोबाईलच्या नोट्समध्ये लिहा. थोडेसे एफर्ट्स तुम्ही पण घेतले पाहिजेत इंग्लिश शिकायला. ऑलराईट. मी तुम्हाला सगळं समजावू शकते, A to Z सगळ्या कन्सेप्ट सांगेन, सेंटेन्सेस सांगेन, ग्रामर सांगेन, पण प्रॅक्टिस करणं तुमच्या हातात आहे. ऑलराईट. सो लक्षात ठेवा कसं तुम्ही शब्द लक्षात ठेवणार आहात, कधी तुम्ही शब्द वापरायचे आहे ते सगळं तुम्हाला फिगर आउट करायचं आहे. ऑलराईट. पुढचं वाक्य बघूया. मूर्खासारखं वागू नको. डोंट बी सिली किंवा डोंट बी स्टुपिड, डोंट बी स्टुपिड. खूप उशीर झालाय. इट्स टू लेट. खूप उशीर झालाय. इट्स टू लेट. ओके. खूप लवकर होतंय. इट्स टू अर्ली, इट्स टू अर्ली. ऑलराईट. तू चुकला आहेस. यू आर रॉंग, यू आर रॉंग. तू बरोबर आहेस. यू आर राईट. ऑलराईट. तमाशा का करतोय? वाय यू क्रिएटिंग द सीन. ऑलराईट. वाय यू क्रिएटिंग द सीन. माझा यावर प्रामाणिकपणे विश्वास आहे. आय ऑनेस्टली बिलीव्ह दॅट. ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे, बिलीव्ह इज विश्वास. आय ऑनेस्टली बिलीव्ह दॅट. यावर माझं संमिश्र मत आहे. आय हॅव अ मिक्स्ड ओपिनियन ऑन दिस. आय हॅव अ मिक्स्ड ओपिनियन ऑन दिस. मला बाहेर जाऊ द्या. लेट मी गो आउट. मला आत येऊ द्या. लेट मी कम इन. ऑलराईट. माझ्याशी वाद घालू नको. डोंट आर्ग्यू विथ मी, डोंट आर्ग्यू विथ मी. संपर्कात राहा. कीप इन टच, कीप इन टच. कीप इन टच म्हणजे काय? टच करायचं आहे का? ओके. टच करायचं नाही. कीप इन टच म्हणजे संपर्कात राहा. ऑलराईट. नेक्स्ट. लक्षात ठेव. कीप इट इन माइंड, कीप इट इन माइंड. माझ्यासाठी आईस्क्रीम घे. गेट मी अन आईस्क्रीम, गेट मी अन आईस्क्रीम. मला बघू दे. लेट मी सी. किंवा जर का तुम्हाला म्हणायचं असेल मला उघडू दे. लेट मी ओपन इट. लेट मीचा वापर करा. लेट मी सी, लेट मी ओपन इट. ऑलराईट. डोळे मिचकवू नका. डोंट विंक किंवा डू नॉट विंक. नेक्स्ट सेंटेन्स. मला काही कल्पना नाही. आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो आयडिया. त्याने काय फरक पडणार आहे? हाऊ डज इट मॅटर, हाऊ डज इट मॅटर. मला ते अवघड वाटतं. आय फाइंड इट डिफिकल्ट, आय फाइंड इट डिफिकल्ट. मला तिची भीती वाटते. आय एम स्केअर्ड ऑफ हर, आय एम स्केअर्ड ऑफ हर. मला ती आवडते म्हणायचं असेल तर काय म्हणणार आहात? आय एम फॉन्ड ऑफ हर किंवा आय लाईक हर. ऑलराईट. इथे भीती वाटते म्हणून आपण म्हणतोय आय एम स्केअर्ड ऑफ हर. सो इट इज इम्पॉर्टंट की तुम्हाला योग्य शब्द माहिती असायला पाहिजे.
पुढचं वाक्य, तू वेडा आहेस का? आर यू मॅड? आर यू क्रेझी? आर यू मॅड? माझा मित्र प्रामाणिक आहे. माय फ्रेंड इज ऑनेस्ट. माय फ्रेंड इज ऑनेस्ट. मी तयार नाही. आय एम नॉट रेडी. आय एम नॉट रेडी. मी तयार आहे. आय एम रेडी. मी तयार नाही आहे. आय एम नॉट रेडी. तुम्ही जात आहात. तुम्ही जात आहात. तुम्ही विचारताय कोणाला तरी की तू जाणार आहेस का? आर यू गोईंग? आर यू गोईंग? मी भाग घेईन. आय विल पार्टिसिपेट. आय विल पार्टिसिपेट. कोणीही आलं नाही आहे. नोबडी केम. नोबडी केम. काय करावं? व्हॉट टू डू? व्हॉट टू डू? मी आता येतच आहे. आय एम जस्ट कमिंग. म्हणजे आता पोचेनच मी. आय एम जस्ट कमिंग. ऑलराईट, आय एम जस्ट कमिंग. हे खूप झालं. इट्स टू मच. इट्स टू मच. तुम्ही खूप छान काम केलं. यू डिड अ ग्रेट जॉब. मी तुम्हाला आधी विचारलं होतं बघा, ऑप्शन 1, 2, 3 काय वाटतंय तुम्हाला? हे आहे त्याचं उत्तर. तुम्ही खूप छान काम केलं. मीनिंग होतं यू डिड अ ग्रेट जॉब. किती जणांचं बरोबर उत्तर आलं हे मला कमेंट करून सांगा की मॅडम हो माझं उत्तर बरोबर आलेलं आहे. मला बघायचं किती जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. लवकर कमेंट करून सांगा तुमचं उत्तर बरोबर होतं का चुकीचं होतं. चुकीचं असेल तरी ठीक आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळे वेगळे प्रश्न विचारत असते. नंतर ट्राय करा बघा, कधीतरी बरोबर उत्तर द्याल. ठीक आहे. पुढचं वाक्य बघूया. तुम्हाला आवडेल तसं. ॲज यू लाईक. ॲज यू लाईक. मला चिडायला लावू नको. डोंट मेक मी अँग्री. डोंट मेक मी अँग्री. असं काही नाही आहे. इट्स नॉट लाईक दॅट. इट्स नॉट लाईक दॅट. ढोंग करू नको. डोंट प्रिटेंड. ओके, प्रिटेंड म्हणजे एखादी गोष्टी प्रिटेंड करणे म्हणजे काय? जी नाही आहे पण आपण तशी दर्शवतोय. ओके, एखादी गोष्ट नाही आहे पण तशी लोकांना दर्शवतोय. दॅट इज टू प्रिटेंड समथिंग. सो ढोंग करू नको. डोंट प्रिटेंड. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. ही हॅज सीन मेनी अप्स अँड डाऊन्स इन हिज लाईफ. चढ उतार, अप्स अँड डाऊन्स त्यांनी पाहिले आहेत. ही हॅज सीन त्याच्या आयुष्यात. इन हिज लाईफ. ही हॅज सीन मेनी अप्स अँड डाऊन्स इन हिज लाईफ. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. आय डोंट नीड युअर सिम्पथी. आय डो नॉट नीड युअर सिम्पथी. मी 2 दिवसात पुस्तक वाचलं. आय रेड द बुक इन 2 days. आय रेड द बुक इन 2 days. तुम्ही इतकं स्वार्थी कसं असू शकता किंवा तू इतका स्वार्थी कसा असू शकतोस? हाऊ कॅन यू बी सो सेल्फिश? एक शब्दही बोलू नकोस. आपण मराठीत म्हणतो ना एक शब्दही बोलू नकोस. हेच इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणणार आहात? डोंट से अ सिंगल वर्ड. डोंट से अ सिंगल वर्ड किंवा डू नॉट से अ सिंगल वर्ड. डू नॉट हे 2 वर्ड्स आहेत. त्याचा मिळून एक शब्द होतो डोंट. ओके, डोंट से अ सिंगल वर्ड. नेक्स्ट इज माझ्याशी बोलण्याचं धाडस करू नको. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? डोंट यू डेअर स्पीक टू मी. डोंट यू डेअर स्पीक टू मी. मला कोणाचीही मदत नको आहे. आय डोंट वॉन्ट एनीवन्स हेल्प. कोणाचीही एनीवन. डोंट वॉन्ट एनीवन्स हेल्प. पुरे झालं किंवा अति झालं म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये यू कॅन से इनफ इज इनफ. इनफ इज इनफ. तुझा मूड खराब आहे का? आर यू इन अ बॅड मूड. आर यू इन अ बॅड मूड. आता तुमच्यासाठी एक टास्क असं आहे. स्क्रीनवरती बघा. मी उद्या घरून काम करेन. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहात ते मला पटकन कमेंट करून सांगायचं आहे. मी उद्या घरून काम करेन. तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन आहे आय कॅन वर्क फ्रॉम होम टुमॉरो. दुसरं ऑप्शन आहे आय विल वर्क फ्रॉम होम टुमॉरो. आणि थर्ड ऑप्शन आहे टुमॉरो कॅन आय वर्क फ्रॉम होम. ठीक आहे. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 बरोबर उत्तर काय आहे हे मला पटकन कमेंट करून सांगा. मला बघायचं आहे किती जणांचं बरोबर उत्तर आलेलं आहे. आणि याचं बरोबर उत्तर याच व्हिडिओमध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, अटेम्प्ट तरी करा. चुकलं तर चुकू द्या, पण अटेम्प्ट तरी करा. तुम्हाला काय वाटतंय? ऑप्शन 1 वाटतंय, 2 वाटतंय का 3 वाटतंय? पटकन कमेंट करा. ठीक आहे. पुढचं वाक्य बघूया. मी त्याला धडा शिकवीन. आय विल teach him a lesson. I will teach him a lesson. तू विनाकारण अस्वस्थ होत आहेस.
यू आर अननेसेसरीली गेटिंग अपसेट. विनाकारण म्हणजे अननेसेसरीली आणि अस्वस्थ होत आहेस म्हणजे गेटिंग अपसेट. ऑलराईट. नेक्स्ट इज त्याला समजावून सांगणे काही उपयोगाचं नाही आहे. इट्स युजलेस टू एक्सप्लेन टू हिम. इट्स युजलेस टू एक्सप्लेन टू हिम. तुम्ही मला कसं ओळखता? हाऊ डू यू नो मी? हाऊ डू यू नो मी? आता फ्रेंड्स, मला इकडे तुम्हाला सांगावं असं वाटतंय की तुम्ही फक्त मी जी वाक्य सांगतेय ती ऐकू नका किंवा नुसती वाचू नका, तर माझे उच्चार पण बघा, माझं टोनिंग बघा. आता हा प्रश्न आहे, तुम्ही मला कसे ओळखता? इंग्लिशमध्ये आपण कसं विचारणार आहे? हाऊ डू यू नो मी? सो तुम्ही असं नका विचारू हाऊ डू यू नो मी किंवा हाऊ डू यू नो मी, किंवा आपण असं नाही म्हणत किंवा हाऊ डू यू नो मी नाही. तर ते पर्टिक्युलर जे टोनिंग आहे ना प्रश्न विचारायचं, ते पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. हाऊ डू यू नो मी? सो तुमचं टोनिंग, तुमचे इंग्लिश उच्चार याच्याकडे पण तितकंच लक्ष द्या. ठीक आहे. विथ प्रॅक्टिस तुम्हाला येईल, किंवा जितके तुम्ही माझे व्हिडिओज बघाल तुम्हाला प्रोनन्सिएशन म्हणजेच उच्चार किंवा टोनिंगचं थोडंफार आयडिया येईल. नेक्स्ट इज असं म्हणण्याची तुमची हिम्मत कशी झाली? इन इंग्लिश, हाऊ डेअर यू से दॅट? हाऊ डेअर यू से दॅट? सो इकडे बघा, डेअर या शब्दावर आपण स्ट्रेस केला आहे. ओके. हाऊ डेअर यू से दॅट? डेअर हा शब्दावर आपण जास्ती जोर दिलेला आहे, कारण तो महत्त्वाचा आहे या वाक्यामध्ये, या क्वेश्चनमध्ये. ऑलराईट. सो त्या हिशोबाने तुम्ही इंग्लिश बोला. असं प्लेन मिळमिळीत काहीतरी बोलायचं आहे म्हणून बोलू नका. फिलिंग सकट इंग्लिश बोला. ठीक आहे. पुढचं बघूया. ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे. दिस इज अ बिग डील फॉर मी. दिस इज अ बिग डील फॉर मी. थोडी लाज बाळग. हॅव सम शेम. हॅव सम शेम. तो विचित्र गोष्टी बोलतो. ही टॉक्स अबाउट वियर्ड थिंग्स. वियर्ड आणि वायर्डमध्ये गडबड बऱ्याच जणांची होते. स्पेलिंगमध्ये सुद्धा, बोलताना सुद्धा WIRED म्हणजे वायर्ड. ओके. वायर्ड, ज्या खूप साऱ्या वायर्ड गोष्टी असतात ना, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कार असते, त्याच्यामध्ये बरेच वायरिंग असते. सो वायर्ड इज डिफरंट. आणि वियर्ड, WEIRD, वियर्ड म्हणजे विचित्र. ऑलराईट. सो ही टॉक्स अबाउट वियर्ड थिंग्स. सत्य नेहमीच कटू असते. Truth is always bitter. Truth is always bitter. तो माझ्यावर ओरडला. He shouted at me. He shouted at me. तुम्ही खूप, आणि आता आधीच्या सेंटेन्सवर मी जाते परत. He shouted on me. He shouted at me. He shouted in me. in, on, at ची जरी तुमची गडबड असेल तरी मी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे in, on, atचा. तो पण फ्रीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. तुम्ही खूप आळशी आहात. यू आर सो लेझी. आय होप माझी इंग्लिश पलटन जी तुम्ही आत्ता बघताय, आळशी नाही आहात. ऑलराईट. हे फक्त वाक्य आहे, मी तुम्हाला आळशी नाही म्हणत आहे. आय नो तुम्ही आळशी नाही आहात, कारण का तुम्ही आत्ता व्हिडिओ बघताय आणि खूप सारं तुम्हाला नवीन शिकायचं आहे, खूप सारं तुम्हाला आयुष्यात पुढे करायचं आहे. सो हे फक्त वाक्य आहे, तुम्हाला मी म्हणत नाही आहे. तुम्ही खूप आळशी आहात. यू आर सो लेझी. ओके. पुढचं, पिशवी खूप जड आहे. द बॅग इज व्हेरी हेवी. द बॅग इज व्हेरी हेवी. नेक्स्ट सेंटेन्स इज माझे मन अस्वस्थ आहे. माय माइंड इज रेस्टलेस. माय माइंड इज रेस्टलेस. तुम्ही इथे काय करत आहात? व्हॉट आर यू डुईंग हिअर? व्हॉट आर यू डुईंग हिअर? असं वाटतं कुठेतरी जाऊन डोकं आपटावं. आपण जेव्हा खूप चिडतो, फ्रस्ट्रेशन असतं, आपण म्हणतो ना आपल्या फ्रेंड्सना, अरे असं वाटतं कुठे जाऊन डोकं आपटावं मी. इन इंग्लिश व्हॉट आर यू गोइंग टू से? आय वॉन्ट टू बँग माय हेड. आय वॉन्ट टू बँग माय हेड. आपल्या मर्यादित राहा. स्टे इन युअर लिमिट्स. स्टे इन युअर लिमिट्स. मला उत्तर हवं आहे. आय नीड अन आन्सर. आय नीड अन आन्सर. तुला बरं वाटतंय का? आर यू फीलिंग वेल? आर यू फीलिंग वेल? आज मी गाडी चालवेन. आय विल ड्राईव्ह टुडे. गाडी म्हणजे आपण जेव्हा कार चालवतो तेव्हा आपण कायम ड्राईव्ह म्हणतो. आपण जेव्हा टू व्हीलर चालवतो, ॲक्टिवा, डिओ किंवा बाईक,
तेव्हा आपण ड्राईव्ह नाही म्हणत, आपण राईड म्हणतो. ठीक आहे. सो फरक पण समजून घ्या. कार असेल तर ड्राईव्ह, 2 चाकी गाडी असेल तर राईड. ऑलराईट. आय राईड अ बायसिकल, राईड अ स्कूटर. ऑलराईट. सो ड्राईव्ह, आय विल ड्राईव्ह टुडे. झोपण्यापूर्वी दात घास. ब्रश युअर टीथ बिफोर गोइंग टू बेड. ब्रश युअर टीथ बिफोर गोइंग टू बेड. त्याला इतकं स्वातंत्र्य देऊ नकोस. डू नॉट गिव्ह हिम सो मच फ्रीडम. डू नॉट गिव्ह हिम सो मच फ्रीडम. तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला. स्पीक वॉट यू वॉन्ट टू से. स्पीक वॉट यू वॉन्ट टू से. आपण म्हणतो ना, ठीक आहे तुला बोलायचं ते तू बोल, मला काहीच फरक पडत नाही, असं आपण मराठीत म्हणतो ना. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणा स्पीक वॉट यू वॉन्ट टू से. स्पीक वॉट यू वॉन्ट टू से. ठीक आहे. मला शांततेने जगू द्या. लेट मी लिव्ह पीसफुली. लेट मी लिव्ह पीसफुली. हे वाक्य माझ्या मागून एकदा तुम्ही म्हणा बरं, मनातल्या मनात नाही, मोठ्यांदा म्हणा. ठीक आहे, आजूबाजू लोक असतील. एक वाक्य म्हणा, लेट मी लिव्ह पीसफुली. म्हणा. ओके. मी का तुम्हाला हे सांगितलं, कारण बरेच जण काय कन्फ्युजन करतात, लेट मी लिव्ह पीसफुली. लिव्ह आणि लिव्ह मध्ये फरक आहे. ऑलराईट. लिव्ह जेव्हा तुम्ही म्हणता लिव्ह, ओके, LEAVE, लिव्ह होतं ते, विच मीन्स सोडून जाणे किंवा निघून जाणे. लिव्ह. ओके. लिव्ह. ओके. आणि जर LIVE जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय त्याचा उच्चार आहे लिव्ह. सो लिव्ह आणि लिव्ह फरक आहे. आपण इंग्लिश बोलताना कधी कधी हे उच्चार चुकतात कारण आपल्याला माहिती नसतं. ओके. सो जस्ट मला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगते. लेट मी लिव्ह पीसफुली असं आहे. ओके. शांततेने जगू द्या. लिव्ह आणि लिव्ह इज वेगळं. ओके. इकडे उच्चार कसा आहे लिव्हचा, लिव्ह आणि नॉट लिव्ह. ओके. पुढचं वाक्य बघू. ती खूप निष्पाप आहे. शी इज व्हेरी इनोसंट. इनोसंट. शी इज व्हेरी इनोसंट. हे आनंदाचे अश्रू आहेत. दीज आर टीयर्स ऑफ हॅपीनेस. दीज आर टीयर्स ऑफ हॅपीनेस. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. त्यांनी माझी कधीच काळजी घेतली नाही. ही नेव्हर केअर्ड फॉर मी. ही नेव्हर केअर्ड फॉर मी. मी पुन्हा एकदा विचार केला. आय थॉट अबाउट इट वन्स अगेन. पुन्हा एकदा, वन्स अगेन. विचार केला, थॉट अबाउट इट. आय थॉट अबाउट इट वन्स अगेन. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. दे हॅव वर्कड हार्ड. दे हॅव वर्कड हार्ड. मला ते करू द्या. लेट मी डू इट. लेट मी डू इट. मी तुला काहीच बोललो नाही आहे. आय डिड नॉट से एनिथिंग टू यू. आय डिड नॉट से एनिथिंग टू यू. मी उद्या घरून काम करेन. आय विल वर्क फ्रॉम होम टुमॉरो. हे मी तुम्हाला विचारलं होता क्वेश्चन व्हिडिओच्या आधी. ऑप्शन 1, 2, 3 काय आहे, तर आन्सर जे बरोबर आहे दॅट इज आय विल वर्क फ्रॉम होम टुमॉरो. मी उद्या घरून काम करेन चा अर्थ होतो आय विल वर्क फ्रॉम होम टुमॉरो. किती जणांचं बरोबर आलं उत्तर मला कमेंट करून सांगा. मला आवडणार आहे बघायला किती जणं बरोबर उत्तर देऊ शकलेली आहेत. पुढचं, तू का लंगडत आहेस किंवा तू लंगडत का आहेस. वाय आर यू लिम्पिंग. लंगडणेला काय म्हणतात, लिम्पिंग. वाय आर यू लिम्पिंग. काही समस्या आहे का. इज देअर एनी प्रॉब्लेम. इज देअर एनी प्रॉब्लेम किंवा इज देअर एनी इशू असं पण म्हणू शकता. इज देअर एनी प्रॉब्लेम. तुम्ही खूप बोलता. यू स्पीक अ लॉट. यू स्पीक अ लॉट. तुम्ही काय शोधत आहात. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. मी तुमच्यासाठी काय करू शकतो. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. ही माझी चूक नव्हती. इट वॉज नॉट माय फॉल्ट किंवा इट वॉज नॉट माय मिस्टेक असं पण म्हणू शकता. इट वॉज नॉट माय फॉल्ट.
मंडळी, इंग्लिश बोलता येणं हे अजिबात अवघड नाही आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे. मला तुम्ही आता सांगा, आपण मराठी भाषा कशी काय शिकलो बोलायला? लहानपणी आपण आईबाबांचं बघून, आजी आजोबा किंवा आजूबाजूला जी मंडळी आपल्याकडे होती त्यांचं बघून आपण मराठी शिकलो. शब्द ऐकले आपण आणि मग आपण ते रिपीट करायला गेलो आणि तशा प्रकारे आपण मराठी शिकलो. तेच गोष्ट, ओके, हीच गोष्ट आपल्याला इंग्लिशमध्ये करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वेगळे वेगळे शब्द, ओके, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, ओके हा शब्द आहे, मग त्याला मराठीत काय म्हणतात हे जाणून घ्या. किंवा मराठीत एखाद्या गोष्टीला जर खुर्ची असेल, खुर्ची म्हणतात, तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात, चेअर. सो स्टार्ट फ्रॉम वर्ड्स. आधी शब्दांपासून सुरुवात करा, मग हळूहळू फ्रेजेस शिका. ऑलराईट, फ्रेजेस नंतर मग वाक्य शिका. ग्रामर आलं म्हणजे इंग्लिश आलं, हा जर तुमचा समज असेल तर चुकीचा समज आहे. आपल्याला लहानपणी आपले आईबाबा असं सांगायचे का, खुर्ची हे एक नाम आहे बरं का, मग सर्वनाम म्हणजे हे किंवा क्रियापद म्हणजे हे, असं आपण मराठी शिकलो का? लहान असताना नाही, आपण अनुकरण करून शिकलो. आईबाबा हा शब्द म्हणतायत, आपण तो शब्द रिपीट करूया, अशा प्रकारे आपण मराठी शिकलो. त्यामुळे इंग्लिश पण ग्रामर महत्त्वाचं नाही आहे असं मी म्हणत नाही आहे, ग्रामर महत्त्वाचं आहे, बट डोंट डिरेक्टली जम्प ऑन द ग्रामर. ऑल राईट, डिरेक्टली ग्रामर शिकायला सुरुवात करू नका, वर्ड्सपासून स्टार्ट करा. अकंपनी मी. अकंपनी मी म्हणजे माझ्यासोबत चल. अकंपनी मी. आपण सेंटेन्सेस बघूया. मला वाटतं की तू माझ्यासोबत घरी यावं. I feel you should accompany me home. I feel you should accompany me home. ट्रेनमध्ये माझा मित्र सोबत होता. My friend accompanied me on the train. My friend accompanied me on the train. रात्रीच्या कार्यक्रमासाठी तू माझ्यासोबत येशील का? Will you accompany me for the night show? Will you accompany me for the night show? All right? आता अकंपनी मीचा अर्थ बघितला, मी तुम्हाला 3 एक्झाम्पल सेंटेन्सेस पण सांगितले. आता अकंपनी मीचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितला, 3 एक्झाम्पल्स पण सांगितले. आता तुमचा होमवर्क असा आहे, आत्ताच्या आत्ता लगेच तुम्ही टाईप करून सांगा, अकंपनी मी ही फ्रेज वापरून तुम्ही एक वाक्य तयार करा, सेंटेन्स तयार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा. चुकलं तरी चालेल, बट ट्राय तरी करा. अकंपनी मी हे वापरून एक सेंटेन्स कमेंट सेक्शनमध्ये क्विकली टाईप करा. ऑलराईट, पण नेक्स्ट फ्रेज इज ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. आमच्यासोबत राहण्यासाठी तुझे नेहमीच स्वागत आहे. यू आर ऑलवेज वेलकम टू स्टे विथ अस. यू आर ऑलवेज वेलकम टू स्टे विथ अस. तू नेहमीच आमची काळजी घेतलीस. यू हॅव ऑलवेज टेकन केअर ऑफ अस. यू हॅव ऑलवेज टेकन केअर ऑफ अस. आपण नेहमी कायद्यांचं पालन केलं पाहिजे. वी शुड ऑलवेज ओबे लॉज. वी शुड ऑलवेज ओबे लॉज. तू नेहमी मला दोष का देतोस? वाय डू यू ब्लेम मी ऑलवेज? वाय डू यू ब्लेम मी ऑलवेज? आपली नेक्स्ट फ्रेज इज आस्क हिम टू किंवा आस्क हर टू, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी करायला सांगणे. आस्क हिम टू डू समथिंग. ऑलराईट, एखाद्या व्यक्तीला काहीतरी आपल्याला जेव्हा करायला सांगायचं असतं तेव्हा आस्क हिम टू किंवा आस्क हर टू ही फ्रेज आपण वापरू शकतो. तिला माझ्यासाठी जेवण बनवायला सांग. आस्क हर टू मेक फूड फॉर मी. आस्क हर टू मेक फूड फॉर मी. तिला माझ्याशी लग्न करायला सांग. आस्क हर टू मॅरी मी. आस्क हर टू मॅरी मी. त्याला मला कॉल करायला सांग. आस्क हिम टू कॉल मी. आस्क हिम टू कॉल मी. त्याला वेळेवर औषध घ्यायला सांगा. आस्क हिम टू टेक मेडिसिन्स ऑन टाईम. आस्क हिम टू टेक मेडिसिन्स ऑन टाईम. ऑलराईट, काहीतरी करायला आपण विचारतोय. आस्क हिम टू टेक मेडिसिन्स ऑन टाईम. नेक्स्ट फ्रेज इज बी केअरफुल. म्हणजे काय? सावधगिरी बाळगणे किंवा काळजीपूर्वक राहणे किंवा व्यवस्थित सांभाळणे. ऑलराईट, बी केअरफुल. आता बी केअरफुल हे तुम्ही कसं एका वाक्यात वापरू शकता ते बघूया. त्या बॉक्सला सांभाळून घ्या, त्यात डिशेस आणि ग्लासेस आहेत.
बी केअरफुल विथ दॅट बॉक्स, इट हॅज डिशेस अँड ग्लासेस इन इट. म्हणजे नीट बाळगा नाहीतर पडेल फुटेल असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा यू कॅन यूज बी केअरफुल. बी केअरफुल विथ दॅट बॉक्स, इट हॅज डिशेस अँड ग्लासेस इन इट. ऑलराईट. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. बी केअरफुल इन मनी मॅटर्स. बी केअरफुल इन मनी मॅटर्स. व्याकरणाची काळजी घ्या. बी केअरफुल विथ युअर ग्रामर. बी केअरफुल विथ युअर ग्रामर. तू माझा लॅपटॉप नीट वापरशील का? कॅन यू बी केअरफुल विथ माय लॅपटॉप? कॅन यू बी केअरफुल विथ माय लॅपटॉप? आता आपण बघा काय काय फ्रेजेस बघितले. ऑलवेज, आस्क हिम टू डू समथिंग अँड बी केअरफुल. आता हे 3 फ्रेजेस वापरून तुम्ही सेंटेन्स करा आणि मला कमेंट करून सांगा क्विकली. मला खूप आवडतं सगळ्यांचे कमेंट्स वाचायला आणि मी बघणार आहे कोण किती बरोबर उत्तरं देत आहे. सो ऑलवेज, आस्क हिम टू आणि बी केअरफुल. एक एक सेंटेन्स पटकन तुम्ही टाईप करा आणि कमेंट करा. ठीक आहे. नेक्स्ट फ्रेज बघूया. पॉज करा हवं तर आणि मग तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट फ्रेज इज प्लीज चेक, म्हणजे तपासणे. सेंटेन्स बघूया. कृपया समोरच्या डेस्कवर तुमच्या मौल्यवान वस्तू तपासा. प्लीज चेक युअर व्हॅल्युएबल्स ॲट द फ्रंट डेस्क. प्लीज चेक युअर व्हॅल्युएबल्स ॲट द फ्रंट डेस्क. कृपया AC बंद का आहे ते तपासा. प्लीज चेक इफ द AC is off. किंवा प्लीज चेक वाय इज द AC off. ऑलराईट. प्लीज चेक इफ द AC is off or प्लीज चेक वाय इज द AC off. कृपया व्यवस्थापकाकडून तपासून घ्या. प्लीज चेक विथ द मॅनेजर. प्लीज चेक विथ द मॅनेजर. कृपया माझी असाइनमेंट तपासू शकाल का? कॅन यू प्लीज चेक माय असाइनमेंट? कॅन यू प्लीज चेक माय असाइनमेंट? कॉल मी वेन म्हणजे तेव्हा मला कॉल कर. कॉल मी वेन काहीतरी गोष्ट जेव्हा झाली तेव्हा तू मला कॉल कर. एक्झाम्पल सेंटेन्स, मोकळा झाल्यावर मला कॉल कर. कॉल मी वेन यू गेट फ्री. कॉल मी वेन यू गेट फ्री. पोहोचल्यावर मला कॉल कर. कॉल मी वेन यू रीच किंवा कॉल मी वन्स यू रीच. तुझं काम झाल्यावर मला कॉल कर. कॉल मी वेन यू आर डन. कॉल मी वेन यू आर डन. 5 मिनटं शिल्लक असताना मला कॉल कर. कॉल मी वेन देर आर 5 minutes लेफ्ट. कॉल मी वेन देर आर 5 minutes लेफ्ट. कम म्हणजे येणे. सेंटेन्स बघूया. ठीक 10 वाजता या. कम ॲट शार्प 10 o'clock किंवा कम ॲट 10 o'clock शार्प. कम ॲट 10 o'clock शार्प. येथे ये आणि आमच्यात सामील व्हा. कम ओव्हर हिअर अँड जॉईन अस. कम ओव्हर हिअर अँड जॉईन अस. लवकरात लवकर घरी ये. हा फेवरेट डायलॉग असतो आयांचा. आपण कुठेही बाहेर गेलं की आईचा पहिले फोन असतो की लवकर घरी ये, लवकरात लवकर घरी ये. तुमच्या पण आईचा हा फेवरेट डायलॉग असेलच. कम होम ॲज सून ॲज पॉसिबल. कम होम ॲज सून ॲज पॉसिबल. तुमचं काम पूर्ण झालं असल्यास आत या. कम इन इफ यू हॅव कम्प्लीटेड युअर वर्क. कम इन इफ यू हॅव कम्प्लीटेड युअर वर्क. कन्वे माय म्हणजे माझा निरोप पोहोचवा. तुझ्या आईला मला माफ करायला सांग. ऑलराईट. कन्वे माय अपॉलॉजीज टू युअर मदर किंवा टू युअर मॉम. कन्वे माय अपॉलॉजीज टू युअर मॉम. कृपया तुमच्या पालकांना आमचं अभिवादन कळवा. प्लीज कन्वे आर रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स. प्लीज कन्वे आर रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स. कृपया तुमच्या बहिणीला माझ्याकडून शुभेच्छा द्या. प्लीज कन्वे माय गुड विशेस टू युअर सिस्टर. प्लीज कन्वे माय गुड विशेस टू युअर सिस्टर. तुम्ही माझा संदेश मॅनेजरपर्यंत पोहोचवू शकाल का? कॅन यू कन्वे माय मेसेज टू द मॅनेजर? कॅन यू कन्वे माय मेसेज टू द मॅनेजर? डोंट बी असं वागू नको किंवा होऊ नको. ऑलराईट.
ट्रेनला उशीर करू नका. डोंट बी लेट फॉर द ट्रेन. डोंट बी लेट फॉर द ट्रेन. किंवा मूर्खासारखा वागू नको. डोंट बी अ फूल. डोंट बी अ फूल. त्याच्यासारखं वागू नको. डोंट बी लाईक हिम. डोंट बी लाईक हिम. रात्रीच्या जेवणासाठी उशीर करू नको. डोंट बी लेट फॉर डिनर. डोंट बी लेट फॉर डिनर. लहान मुलासारखं वागू नका. डोंट बिहेव लाईक अ चाइल्ड. डोंट बिहेव लाईक अ चाइल्ड. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. डोंट बिलीव इन सुपरस्टिशन्स. डोंट बिलीव इन सुपरस्टिशन्स. नेक्स्ट फ्रेज आहे कीप योर. म्हणजे तुम्ही हे ठेवा. फॉर एक्झाम्पल, भविष्याकडे आपले डोळे ठेवा. कीप युअर आईज ऑन द फ्युचर. कीप युअर आईज ऑन द फ्युचर. किंवा खरेदीचा पुरावा म्हणून तुमची पावती ठेवा. कीप युअर रिसीट ॲज प्रूफ ऑफ परचेस. किंवा कीप युअर रिसीट ॲज पेमेंट प्रूफ. ऑलराईट. नेक्स्ट सेंटेन्स, आपलं तोंड बंद ठेवा आणि कान उघडे ठेवा. कीप युअर माउथ शट अँड इयर्स ओपन. कीप युअर माउथ शट अँड युअर इयर्स ओपन. तुमची पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू कीप युअर बॅक स्ट्रेट. ट्राय टू कीप युअर बॅक स्ट्रेट. नेक्स्ट इज कीप मी काहीतरी काहीतरी. म्हणजे काय, मला हे कळवत राहा किंवा माझ्यासाठी हे ठेवा किंवा मला हे ठेवा. सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. मला यापासून दूर ठेवा. कीप मी आउट ऑफ दिस. कीप मी आउट ऑफ दिस. मला तुमच्या भानगडीत पडायचं नाही आहे. कीप मी आउट ऑफ दिस. ऑलराईट. किंवा कृपया मला जागा ठेवा. कृपया मला जागा ठेवा. प्लीज कीप मी अ सीट. प्लीज कीप मी अ सीट. मला तुझ्या आठवणीत ठेव. ऑलराईट. कीप मी इन युअर मेमरी. ऑलराईट. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या संभाषणात तुम्ही हे वापरू शकता. मला तुझ्या आठवणीत ठेव. यू कॅन से कीप मी इन युअर मेमरी. थोडंसं इंग्लिश बोला तुमच्या पार्टनरबरोबर. ऑलराईट. मला कामाबद्दल माहिती देत राहा. कीप मी इन्फॉर्म्ड ऑन प्रोग्रेस. कीप मी इन्फॉर्म्ड ऑन प्रोग्रेस. आता आधी आपण आत्ता काय पाहिलं, कीप मी. आता फक्त आपण कीप बघतोय. ओके. म्हणजे ठेवा किंवा संरक्षण करा. ओनली कीप. सर्व काही तयार ठेवा. कीप एव्हरीथिंग रेडी. कीप एव्हरीथिंग रेडी. माझ्या घरावर नजर ठेवा. कीप युअर आईज ऑन माय हाऊस. कीप युअर आईज ऑन माय हाऊस. तुमचा सल्ला तुमच्यापर्यंत ठेवा. कीप युअर ॲडवाईस टू युअर सेल्फ्स किंवा कीप युअर ॲडवाईस टू यू. मला सल्ल्याची गरज नाही आहे, मग तुम्ही हे वाक्य म्हणू शकता. ठीक आहे. ते गुप्त ठेवा. कीप इट अ सिक्रेट. कीप इट अ सिक्रेट. ते गुप्त ठेवा. कीप इट अ सिक्रेट. कीप इट अ सिक्रेट. ओके. सिक्रेट ठेवा. सो हे वाक्य म्हणू शकता. ऑलराईट. निरोप घेताना, बाय बोलताना आपण युजली काय बोलतो ते बघूया. ऑलराईट. मला तुमच्याशी गप्पा मारून आनंद झाला. धन्यवाद. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता आय हॅव रिअली एन्जॉईड आवर चॅट. थँक्स. म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण कळेल, अच्छा थँक्स म्हटले म्हणजे आता तिला जायचं आहे. ओके बाय. ऑलराईट. आय हॅव रिअली एन्जॉईड आवर चॅट. थँक्स. ऑलराईट. जर असं म्हणायचं असेल की आपल्याला बोलायला मिळालं याचा मला आनंद झाला आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहे, आय एम ग्लॅड वी गॉट टू टॉक. आय एम ग्लॅड वी गॉट टू टॉक. पुन्हा भेटू. सी यू अराउंड किंवा सी यू सून पण आपण म्हणतो, पण पुन्हा भेटू सी यू अराउंड असं पण म्हणू शकता. मी लवकरच भेटेन किंवा आपण लवकरच पुन्हा बोलू. विल टॉक अगेन सून किंवा परत आय सी यू सून पण म्हणू शकता. और विल टॉक अगेन सून. वी विल टॉक अगेन सून पण बरोबर आहे किंवा विल टॉक अगेन सून सुद्धा बरोबर आहे. वी विल टॉक अगेन सून. विल टॉक अगेन सून. ऑलराईट. किंवा पुन्हा भेटू किंवा नंतर भेटूया इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर यू कॅन से सी यू लेटर किंवा कॅच यू लेटर. सी यू लेटर और कॅच यू लेटर. तुला भेटून बरं वाटलं किंवा तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं असं म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये तर यू कॅन से गुड सीइंग यू. गुड सीइंग यू और गुड टॉकिंग विथ यू. गुड
टॉकिंग विथ यू. आणि फ्रेंड्स, व्हिडिओला अजूनही लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा, अगदी फ्री आहे. आता मंडळी, जेव्हा तुम्हाला कुठेतरी जाण्याची घाई असते तेव्हा तुम्ही घाईमध्ये चल ग मी निघते, तुझी बडबड नंतर कर, असं रूडली बोलून तुम्ही निघून जाता. तर असं करणं अयोग्य आहे. म्हणून मी तुम्हाला काही सेंटेन्सेस सांगते ज्याने तुम्ही नम्रपणे समोरच्या व्यक्तीला बाय बोलून मग निघू शकता. ऑलराईट, मी तुला जास्त वेळ थांबवत नाही. आय डोंट वॉन्ट टू कीप यू एनी लॉंगर. असं जर तुम्ही म्हटलं तर समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्हालाच जायची घाई आहे. ऑलराईट, आय डोंट वॉन्ट टू कीप यू एनी लॉंगर. मला निघण्याची गरज आहे कारण माझ्या लक्षात आलंय की मला माझ्या पुढील भेटीसाठी उशीर होतोय. In English, what you can say is, I need to run because I just noticed I am late for my next appointment. I need to run because I just noticed I am late for my next appointment. तुझ्याशी बोलून छान वाटलं, आता मी निघतो. It's been nice talking to you. Bye for now. It's been nice talking to you. Bye for now. माफी मागतो पण मला आता निघावं लागेल. माय अपॉलॉजीज बट आय एम गोइंग टू हॅव टू लीव नाव. माय अपॉलॉजीज बट आय एम गोइंग टू हॅव टू लीव नाव. अरे वेळ पहा, क्षमा करा, मला दुसरीकडे जायचं आहे. ओ लुक ॲट द टाईम, आय एम अफ्रेड आय हॅव अनदर अपॉइंटमेंट. ओ लुक ॲट द टाईम, आय एम अफ्रेड आय हॅव अनदर अपॉइंटमेंट. खरं तर मला गप्पा मारायला आवडेल पण मला बाहेर जावं लागेल. माझा योगाचा क्लास जो आहे तो आता 1 तासात सुरू होईल. वेल, आयड लव्ह टू कीप चॅटिंग बट आय हॅव टू हेड आउट. माय योगा क्लास स्टार्ट्स इन एन आवर. Well, I'd love to keep chatting, but I have to head out. My yoga class starts in an hour. मला जावं लागेल. I have got to get going. I have got to get going. मी आता निघायला हवं. I shall now roll out किंवा I shall now head out. I shall now roll out. I shall now head out. आता जेव्हा तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये चुकून कोणा ओळखीच्यांना भेटता आणि 5-10 मिनटं बोलून झाल्यावर तुम्हाला बाय बोलायचं असतं, तेव्हा तुम्ही असे काही सेंटेन्सेस बोलू शकता. मराठीत आपण म्हणतो ना, मी तुमचा निरोप घेतो, तुमचं चालू द्या. इन इंग्लिश व्हॉट यू कॅन से इज, आय लेट यू कॅरी ऑन देन. आय लेट यू कॅरी ऑन देन. बरं, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, मी निघतो. Well, I'll let you get back to your work. Well, I'll let you get back to your work. Well, I'll let you get back to your work. बरं, मला तुमचा जास्त वेळ घालवायचा नाही. मला माहीत आहे की तुम्ही व्यस्त आहात. Well, I don't want to take up too much of your time. I know you are busy. Well, I don't want to take up too much of your time. I know you are busy. असो, तुमची खरेदी चालू द्या, मी निघतो किंवा मी निघते. Anyway, I'll let you get back to your shopping. I'll leave now. Anyway, I'll let you get back to your shopping. I'll leave now. आता जेव्हा कोणी तुमच्या सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतं किंवा जेव्हा मोठ्या पदाची व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढून तुम्हाला भेटते पण मग तुमची निघायची वेळ झालेली असते, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसं अप्रिशिएट करून, कौतुक करून बाय बोलू शकता. तुम्ही म्हणू शकता, तुमच्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद किंवा तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इन इंग्लिश व्हॉट यू विल से, थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. किंवा संध्याकाळ सुंदर होती, आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. Thanks again for the lovely evening. I had a great time. किंवा what a lovely evening it was. Thank you for giving me your time. Thanks again for the lovely evening. किंवा thanks again for a great time. Alright, बरेच ways आहेत to say this sentence. तुला भेटून छान वाटलं. It was great meeting you. आणि लक्षात ठेवा, बोलताना स्माईल असू द्या. आता अख्खा व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे स्माईल दिसेल. सो कीप ऑन स्माइलिंग while you are saying bye. असं नुसतं it was great meeting you. समोरच्या व्यक्तीला वाटेल खोटं आहे हे, काही ग्रेट वगैरे वाटलेलं नाही आहे तुम्हाला. सो कीप अ स्माईल. ऑलराईट, इट वॉज ग्रेट मीटिंग यू. असो, तुम्हाला भेटून छान वाटलं. Anyway, it was nice catching up with you.
एनिवे इट वॉज नाईस कॅचिंग अप विथ यू. कॅचिंग म्हणजे काय, इथे आपण चेंडूचा कॅच घेत नाहीये, बॉल कॅच करत नाहीये. कॅचिंग अप म्हणजे खूप दिवसांनी आपण भेटलो, अचानक भेटलो, थोडंफार गप्पा मारल्या, तू कशी आहे, मी कशी आहे, काय काय चाललंय हे कळलं. इट वॉज नाईस कॅचिंग अप विथ यू असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ऑलराईट, सो एनिवे इट वॉज नाईस कॅचिंग अप विथ यू. मला तुमच्याशी बोलण्यात खूप आनंद झाला. लवकरच पुन्हा भेटू अशी आशा आहे. आय हॅड अ ग्रेट टाइम टॉकिंग विथ यू. Hope to see you again soon. I had a great time talking with you. Hope to see you again soon. तर मंडळी, आय होप इथून पुढे तुम्ही सुद्धा नवनवीन पद्धतीने बाय बोलायला शिकाल आणि लोकांसमोर तुमची हवा कराल. ऑलराईट, नुसतं बाय, गुड बाय, सी यू सून असं. तुम्हाला आजचा लेसन आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला खरंच सिरियसली इंग्लिश शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपला प्री रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. माझ्या दोन्ही इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.